नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया शुपालकची भाजी, मुगाची डाळ टाकून कोरडी। बघा मी आता शुपालकची भाजी ना बारीक कापून घेतलेली शुपालक। आता ही मुगाची डाळ आहे, तिला पण चांगले धुवून घेतली मी। 10 मिनिटं तिला भिजवलेली पहिल्या अगोदर। आणि माझ्या शेतातला ओला लसूण टाकणार आहे मी। चला तर मग आपण आता बनवूया। हे बघा हा आहे ओला लसूण। तो ओला असल्यामुळे मी त्याला पहिले ना कढईत तापवून ना त्याला सुका करून घेते, चांगला कोरडा करून घेते। मगच त्याच्यामध्ये ना तेल टाकणार आहे। ओला आहे ना तो, कारण की तेल तापलं की ओलं टाकलं की तडतड तडतड उडेल, म्हणून मी त्याला कोरडा करून घेतला। सगळं पाणी त्याचं सुकून गेलेलं आहे। त्याच्यात टाकते मी आता 2 पया तेल। छान लागतं बरं का। ओला लसूण टाकूनच करायची। आता कसं शेतात ओला लसूण भरपूर भाजीपाला येत आहेत। आता इतक्या भाजीपालांची ढेर आहे ना ही वडात, छान छान भाज्या आहेत। मग हे ना हे बघा जिरं टाकते मी आता। अर्धा चमचा जिरं टाकलं, ओला लसूण टाकला, त्याला चांगला हलवून घेते। गॅस कमी केलेला आहे मी आता। त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचा तिखट, 2 चमचे टाकायचे। मोठे 2 चमचे घ्यायचे बरं। अर्धा चमचा हळद, कारण की मुगाची डाळला आहे ना गोडपणा राहतो ना, मग जराशी चटणी जास्तच टाकायची। ही बघा भाजी टाकली मी आता। चांगली परतून घ्यायची, बारीक कापायची तिला। कवडी भाजी आणायची, जास्त मोठे मोठे पालांची नाही आणायची, निंबर लागते ते खूपच। त्याच्यात शूप जास्त टाकायची बरं का, छान लागते मग शूप टाकून। गॅस वाढवला मी आता थोडंसा भाजी परतवण्यासाठी। हे बघा ही मी धुतलेली मुगाची डाळ 10 मिनिटं मी तिला भिजून ठेवलेली होती पाण्यामध्ये। मग तिला आहे ना जास्त शिजवावं लागत नाही ना, भाजी जास्त शिजून जाते ना। मग मुगाची डाळ टाकते त्याच्यामध्ये, अशी सगळे आतरून घेतली। हे बघा त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून मग छान लागते ती। कांद्याची पात पण छान लागते बरं मुगाची डाळ टाकून। मी एका दिवशी तुम्हाला त्याच्या पण व्हिडिओ टाकणार आहे। ताजी भाजी होती माझ्या शेतातली। माझे शेत पण दाखवणार आहे मी तुम्हाला उद्या शुपालकचं। खूप शुपालक लावलेली मी शेतामध्ये, ही वडाची छान येते ती। बघा आपली भाजी शिजते आता। आपण पातळ तर करतो तिला शेंगदाणे लावून, पण ही जो आहे ना आपले शेंगदाणे पण वाचतो। नेहमी शेंगदाणे कसं शरीरला हे होतं, त्याच्यामुळे ना मुगाची डाळ टाकून करून बघा तुम्ही, किती छान लागते ती। आणि डाळ आहे ना जास्त शिजवायची नाही, तिला थाळीच राहू द्यायची। बघा अर्धा चमचा मीठ घातलं मी त्याच्यात। छान राहते बरं का शुपालकची भाजी करायची। आता झालेली ती भाजी, तिला झाकण झाकते मी आता आणि कमी गॅस करते। माझी शुपालकची भाजी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। मुगाची डाळ टाकून बघा किती छान बघा शिजते आता आपली भाजी हळूहळू। मी ना गॅस आहे ना कमीच केलेला आहे, आणि तिला जास्त शिजून द्यायची बरं का। बघा असं दाबून बघायचं तिला डाळला, कसं कमी शिजवायची तिला। नंतर झाकण झाकलं की मग थोड्या वेळाने ती ना मस्त ती वाफ असते ना त्याच्याबरोबर शिजून जाते। धन्यवाद माझ्या ताईंनो, नक्की ट्राय करा माझी भाजी।